बोल बाबा. अरे कधी एकदा तुझा फोन असं झालं बघ. अरे पहिला फोन तुलाच केलाय बघ. बोल काय काय आणि एक गुड न्यूज आहे. कसली रे? अरे मी फिजिकल क्लिअर झालो काय सांगतोयस? आणि मेडिकल बी देऊन आलो. अरे भारीला का. आणि कधी होती मेडिकल? अरे 24 तारखेला. वाढ एक नंबर बाबा. म्हणजे आता तू बी लवकरच येतोस इकडं. अरे विषयच नाही ना. राडात. भारी भारी. आणि कुठे होती भरती? औरंगाबादला होती. हा रात्री जाऊन नंबर लावला बर. आणि सकाळी सगळं फर्स्ट क्लास झालं. एक नंबर बातमी सांगितलीस भावा तू. अरे तुला फोन करायचं म्हणलं तरी करता येत नाही का. डोकलाम कुठं असेल? आजाला माहित असेल. आणि ऐक, आता लेखीचा अभ्यास नीट करायचा काय. वय. अरे जोरात चालू आहे अभ्यास. या आजाला काही विचारायचं म्हणलं की याचा फोन एक तर बंद असतोय नाही तर बिझी असतोय. इक्याला विचारूया. बाकी काय चाललंय? आणि का ना चाललंय. तुझं काय चाललंय? आमचं काय ट्रेनिंगच की जोरदार. शितलीचा फोन. हॅलो. हा ऐकायच्या. अरे शितलीचा फोन येतोय, मी तुला करतो थोड्या वेळाने. अरे करतो की थांब करतो. हा हा बोल शीतल. हाय काय येळ आमच्या संग बोलायला. आता नाही म्हणून काय करू, जगायचंय आम्हाला. कुणा संग बोलत होतास? अगं आजा बरोबरच बोलत होतो. आणि कुणा संग बोलणार. बोल की काय म्हणतेस, कशी आहेस तू? मला काय होतंय, मी मस्त. तुझं ट्रेनिंग कसं चाललंय? एक नंबर. टायमावर जेवतोयस ना? ए आर्मीच्या ट्रेनिंग वर आहे मी. इकडं सगळं टायमरच होत असते. हा. मला एक सांग. हा डोकलाम कुठे येतं? डोकलाम चीनच्या बॉर्डरवर. का ग? काय नाही, एक स्थळ आलंय मला. पोरगा आर्मी मध्ये आणि आता डोकलामला आहे. म्हणजे काय लग्न बिग्न करतेस काय तू? असं काय नाही. ए अरे असं काय नसतं. तर डोकलाम कुठे विचारला तू फोनच केला नसतास. अरे फोन मी असाच केलता आणि तुला माहित असेल म्हणून सहज विचारलं. असं आहे वय. होय. बर बर जाऊ दे. आणि जाऊ मला सुट्टी असेल ना तेव्हाच लग्न ठेवायचं काय. गपे. असं काय नाही. हा कळत नाही मला. इक्या गपा, नाहीतर फोन ठेवते मी. असं काय काम होतं शितलीचं की मला फोन करून लगेच विक्याला फोन केला. तो विक्या बी फोन करा ना. शितलीलाच फोन करूया. हा जा बोल. हा अगं मगाशी का फोन केला होतास? काय नाही, एक काम होतं, झालं पण. काय काम होतं? होतं एक, झालं सोड. विचारलं इक्याला. बर. तू कुठं आहेस? हा तुला नंतर करतो मी फोन. बाय. हा बाय. हा बोला जा. अरे विक्या, अरे शितलीचा का फोन आला होता तुला? अरे काय नाही, तिला आर्मीतल्या मुलाचं स्थळ आलंय आणि मुलगा डोकलामला असतोय वाटतं. ते चित्राला फोन केलता. अरे मग मला काय विचारलं नाही? ए अरे मी भाऊ आहे तिचा म्हणून मला विचारलं. तुझं काय? अरे पण मी बी सांगू शकलो असतो ना. आणि मी येतं तर मला विचारायचं ना मग. आता का नाही विचारलं ते मला काय माहित. जा तिलाच विचार जा. हा बरं ते जाऊ दे.
अरे आपलं हुबलाक कसं आहे? ठेवला. कदम साहेबांचा फोन झाला का? हा झाला. काय म्हणले ते? ते म्हणाले लवकरात लवकर फाईल पोचवा. सुरजाला पाठवूयात की? नाही नाही, सुरजा नको, आपण स्वतः जाऊ. हवा आपण नाही गेले तरी चालते. काम होईल म्हणालेत कदम साहेब. टॅलेंट. राजकारणात स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवायचा नसतो. आता ही फाईल गायब करायला किती वेळ लागणार आहे? समजा ही फाईल उद्या गायब झालीच आणि ते म्हणले तुमचा माणूस आलाच नाही, मग? म्हणून आपण स्वतः जायचं आणि सही घेऊन यायची. काय? चला आपण जाऊया. दर फाईल. चला. काय भैया साहेब गडबडीत आहेत वाटतं. नाही नाही, असं काय नाही, या की. नाही नाही, कुठं तर निघालायत तुम्ही, नंतर येते मी. अहो ते काय महत्वाचं काम नाही, तुम्ही या. ते काम बी होईल की नंतर. नक्की ना? अहो नक्की मामी. नाहीतर मामीमुळं काम झालं नाही असं व्हायचं. नाही नाही, असं काय नाही, या की बसा. तुम्हाला तरी बचत गटाच्या कामात कुठे वेळ मिळतोय काय? बसा. आता बचत गटाची काम असत्याला असं काही वाटत नाही. का? मी आता बचत गटाचे अध्यक्ष नाही ना. काय? भय ती साखरपुड्याचा तमाशा झाला ना, बायकाने अध्यक्षपद सोडायला लावलं मला. कोण आहेत त्या बायका? नाव सांगा फक्त. आहेत बचत गटातल्याच, पण आत्ताच काय करायला नको. मी सांगते तवा करा. हा, तुम्ही फक्त सांगायचं, दुसऱ्या दिवशी परत तुम्ही अध्यक्ष व्हायचं. ते तर होणारच आहे, पण मी तुमच्याकडे आले वेगळ्याच कामासाठी. बोला की. तुम्हाला वाटतंय ना तुमचं काम मी करावं, तसंच माझं बी एक काम तुम्ही करायचं. कसलं काम? काही बी झालं तरी अजिंक्य आर्मीत भरती व्हायला नाहीत पाहिजे. हा? होय, तरच मी तुम्हाला मदत करणार आहे. हेच सांगायला आले होते. येऊ का? हा हा, या. काय झालं भैया? अरे कालपर्यंत आपण विचार करत होतो की आज आर्मीत भरती झाला पाहिजे, का तर आपलं काम होईल. पण ही मामी आली, मामी म्हणते की आज आर्मीत भरती नाही झाला पाहिजे तरच तुमचं काम करेन. आता करायचं तर काय करायचं सांग ना.